वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची ओली भेळ। जेव्हा काहीतरी झटपट आणि चटपटीत खायचं असेल तेव्हा ही ओली भेळ एकदा नक्की करून बघा, जी छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट स्नॅक आहे। ही ओली भेळ आपण अगदी स्ट्रीट स्टाईल करणार आहोत, त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। ओली भेळ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये मी एक मोठी वाटी भरून भेळ घेतली आहे आणि एक वाटी भेळीसाठी मी इथे 2 वाट्या मुरमुरे घेणार आहे। या भेळीमध्ये मुरमुऱ्यांचं प्रमाण जास्तच असतं। आता इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेऊया। एक टोमॅटो, तोही अगदी बारीक चिरून घेतलेला, तोही यात टाकून घ्यायचा आहे। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, तीही आपण यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये मी लाल तिखट टाकून घेत आहे। एवढ्या भेळीसाठी मी 2 चमचे लाल तिखट वापरत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस वापरणार आहोत, तर इथे मी अर्धा लिंबू पिळून घेते या भेळीमध्ये। लिंबामुळे भेळीला चव खूप छान येते। आता यामध्ये चिंचगुळाची चटणी वापरूया, तर इथे मी 4 चमचे चिंचगुळाची चटणी सध्या टाकून घेते। गरजेनुसार आपण हे कमी जास्त करू शकतो। आणि 1 चमचाभर इथे हिरवी चटणी टाकून घेत आहे। हिरवी चटणी टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका। भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि आता अर्ध्या वाटीलाही कमी बारीक शेव आपण टाकून घेणार आहोत। सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे। आता हे एकत्र करून घेऊया। चांगलं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे। यातील पूर्ण मसाला पूर्ण भेळीला लागला जाईल असं आपल्याला एकत्र करायचं आहे। मला ही भेळ थोडीशी कोरडी वाटते, म्हणून यामध्ये मी अजून चिंचगुळाची चटणी टाकून घेणार आहे। यात मी आता जवळपास 3 ते 4 चमचे भरून पुन्हा चिंचगुळाची चटणी टाकून घेतली आहे। आपल्याला ही भेळ चांगली ओलसर करायची आहे। पूर्ण आता भेळ एकत्र करून झाल्यावर बघा काय भेळ दिसतीये, अतिशय परफेक्ट आणि पूर्ण जशी आपल्याला बाहेर मिळते तशी झाली आहे। आणि भेळ एकत्र करत असताना पूर्ण मसाला आणि चटणी सर्व मुरमुऱ्यांना लागली जाईल याची काळजी घ्यायची। अशा पद्धतीने ते एकत्र करायचं आहे। आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया। तर प्लेटमध्ये आपण भेळ घ्यायची आहे। चिंचगुळाची चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, बारीक शेव किंवा डाळिंबाचे दाणे, भाजलेले शेंगादाणे हे आपण आपल्या आवडीप्रमाणे त्यावर टाकू शकतो। भेळ आता पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे। झाली ना तयार, अगदी बाहेर मिळते तशी आपली भेळ घरच्या घरी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार। कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय सांगा बरं। तर अशा झटपट आणि कमी वेळेत कमी साहित्यात अगदी चटपटीत भेळ आपली घरच्या घरी तयार होते। आता जेव्हाही छोट्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत खावं वाटेल तेव्हा ही भेळ एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल तेही कमेंटमध्ये कळवा। भेटू मग पुढच्या नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।